नमस्कार मित्रांनो, कठीण परिश्रमातून व्यक्ती ज्यावेळी आपलं उद्दिष्ट प्राप्त करतो त्यावेळी त्याला नशिबात नसणाऱ्या गोष्टी देखील मिळतात. हे कितपत खरे आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, तुकारामचा मुलगा एकाच नंबरवर वारंवार फोन करायचा आणि थोडंसं बोलणं झाल्यानंतर मोठमोठ्याने हसायचा. तुकारामने आपल्या लोफर टाईप मुलाला विचारले की बेटा, तू काय करू लागला आहेस? कोणाला इतक्या वेळा फोन करतो आहेस आणि नंतर एकटाच मोठ्याने हसत आहेस? यावर मुलगा म्हणाला, कॉलेजच्या प्राचार्यांच्या घरी फोन करतो आहे. मुत्सदी तुकारामने म्हटले की पण काही दिवसांपूर्वीच ते आपल्यामधून गेले आहेत ना, मग त्यांना कशासाठी फोन करतो आहेस? यावर मुलगा म्हणाला, ते तर मलाही माहिती आहे हो, पण ज्यावेळी त्यांची पत्नी सांगते की आता ते या जगात नाहीत, हे ऐकून खूप बरं वाटतं. तुकारामने आपल्या मुलाला समजावले की बेटा, मृत व्यक्तीची अशी चेष्टा नाही केली पाहिजे. यावर मुलगा म्हणाला, बाबा, तुम्हाला माहिती नाही तो कशा प्रकारचा माणूस होता. ज्या वेळी कॉलेजमध्ये परीक्षा होत होत्या त्यावेळी ते मला म्हणायचे की समोरचे आणि तुझे उत्तर एकसारखे कसे काय आहे? आता अशा बावळट माणसाला कसे सांगणार की प्रश्न सारखे असतील तर त्याचे उत्तरही एकसारखेच असतील ना? यावर वडील उपदेशाचा काही डोस देण्यापूर्वीच हा मुलगा विचारतो की बाबा, मी कॉलेजमध्ये पहिला आलो आहे असे जर तुम्हाला एके दिवशी ऐकायला मिळाले तर तुम्हाला काय वाटेल? यावर तुकाराम आनंदी होत म्हणाले, बेटा, तो माझ्या जीवनातला अतिशय आनंदाचा दिवस असेल. ज्या दिवशी तू मला येऊन सांगशील मी तर त्या बातमीनं वेडाच होईल. हे ऐकून मुलगा मध्येच म्हणाला, आपण वेडी होऊ नये म्हणूनच मी यावेळीही नापास झालो आहे. हे ऐकून दररोज काही ना काही कारण सांगणाऱ्या मुलाला तुकाराम म्हणाले, बेटा, जरा तुझ्या डोक्यावरून हात फिरव. डोक्यावरून हात फिरवायला तुकारामने त्याच्या मुलाला दुसऱ्यांदा सांगितले. वडिलांच्या आज्ञेचे पालन करत मुलाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तुकारामने त्याला पुन्हा सांगितले की आता शेवटचा आणि चांगला हात फिरव. आता तरी तुझ्या लक्षात आलं आहे का की गाढवाच्या डोक्यावर शिंग नसतात म्हणून? तुकारामने रागाने पाहत मुलाला विचारले की तू तर गेल्या अनेक वर्षापासून कॉलेजला जात आहेस. कॉलेजमध्ये काही शिकवलं जात नाही असे जरी गृहीत धरले तरी किमान हे तरी ऐकून असशील की केवळ हातावर हात ठेवून बसल्याने कोणीच आणि कधीच यशस्वी झालेला नाही, आणि जर एकाच ठिकाणी थांबले तर त्याची दुर्गंधी येते. घोडा देखील उभा राहून कंटाळतोच. माणसाचेही तसेच आहे. तो जर काहीच करत नसेल तर त्याचीही विचार प्रक्रिया बंद पडते. म्हणून कोणत्या न कोणत्या विषयावर विचार करणे हे गरजेचे असते. तुझ्यासारखे जे कोणी आहेत ते केवळ स्वप्नच पाहतात. त्यांना माहिती आहे की त्यांच्यासाठी यशस्वी होणं अशक्य बाब आहे, पण कष्टाळू आणि धाडसी व्यक्ती मात्र स्वप्न साकार करून दाखवतात. माझी एक गोष्ट लक्षात ठेव, आज तू जर वेळेला बर्बाद करशील तर उद्या वेळच तुला बर्बाद करून टाकेल. आपल्या वडिलांनी दिलेल्या जखमेवर मीठ चोळावे तसा तुकारामचा मुलगा म्हणाला, मी एका ज्योतिषाला विचारले होते की प्रत्येक वर्षी अभ्यास करूनही मी पास का नाही होत. ज्योतिषाने काय सांगितले माहितीये? तो म्हणाला, तू पास कसा काय होऊ शकतोस? तुझ्या कुंडलीमध्ये वडिलोपार्जित संपत्तीच्या भोगाचे भाग्य लिहून ठेवले आहे. यावर तुकाराम सहमत होत म्हणाला, ठीक आहे बेटा, तुझ्या नशिबात जितका आहे त्यातलं कोणीही हिसकावून नाही घेऊ शकणार. परंतु कठीण परिश्रमातून व्यक्ती ज्यावेळी आपलं उद्दिष्ट प्राप्त करतो त्यावेळी त्याला नशिबात नसणाऱ्या गोष्टी देखील मिळतात. मी माझ्या उभ्या आयुष्यात असा एकही माणूस बघितला नाही त्याने तुझ्यासारखी हुशारी करून किंवा 1 2 का 4 करून यश मिळवले आहे. प्रत्येकाने आपल्या जीवनातलं ध्येय त्याग आणि समर्पण या माध्यमातूनच मिळवलं आहे. उलट असतात ते बहाणे, आणि ज्यांच्याजवळ काही करण्याची उर्मी असते त्यांना यश जरूर मिळतं. तुझ्यासारख्याच एका बावळट मुलाने पतंग उडवत असताना त्याच्या बाबाला विचारले की हा पतंग आकाशात कसा काय तरंगतो? त्याच्या बाबांनी सांगितले की दोरीमुळे. मुलाने शंका घेतली की दोरा तर पतंगाला वर घेऊन जातो. दुसऱ्या क्षणी वडिलांनी पतंगाची दोरी कापली. पतंग हळूहळू खाली आले आणि पतंग खाली पडताच त्याच्या वडिलांनी त्याला समजावलं, बेटा, अनेकदा आपल्याला जसे वाटते तसे नसते. आपलं जीवन ही काहीसं असंच आहे. इतकं सगळं ऐकून घेतल्यावर तुकारामचा मुलगा तक्रार करत म्हणाला, बाबा, माहित नाही पण तुम्हाला माझ्या सर्व दोषच का दिसतात? दुसरीकडे पहा, कॉलेजमधील सारे माझे मित्र माझी कशी इज्जत करतात. रागाचा पारा कमी करत तुकारामने आपल्या मुलाला समजावले, बेटा, कॉलेजमधील तुझे ती मित्र तुझी इज्जत करत नसून तुझा खिसा खाली करण्यासाठी चमचगिरी करत असतात. मी पाहतोय की कधी या मित्राला तर कधी त्या मित्राला भेटण्यासाठी तू सारखा घड्याळाकडे पाहत असतोस. सर्व कामे संपल्यानंतरच खरे तर घड्याळाकडे पाहायचे असते. ज्या लोकांचं लक्ष कामात असतं ते कधीही
घड्याळाकडे पाहत नाहीत. बेटा, कोणतेही ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण आपलं ध्येय गाठत असतो, म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. जीवनात काही बनायचे असेल तर हळूहळू मार्गक्रमण करीत राहा, परंतु घाबरून कधी मागे फिरू नकोस. माझी ही गोष्ट देखील कायमची लक्षात ठेव की नेहमीच वाईट वेळ कायम राहत नाही, पण परिश्रम करणारा नेहमी यशस्वी होतोच. धडपडत उठण्यातूनच यशाचा मार्ग तयार होत असतो. अयशस्वी तो नाही ज्याच्याकडे यशस्वी होण्यासाठी काही साधनच नाहीत. अयशस्वी तर तो आहे ज्याच्याकडे कसलेच उद्दिष्ट नाही. मित्रांनो, तुकारामजीच्या या बोलण्यावरून आपल्याला हे समजते की रात्र कितीही काळोखाची असली तरी दिवा तिला घाबरत नाही. यावरून हे स्पष्ट होते की ज्याच्याजवळ ज्ञान आणि आत्मविश्वास आहे त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही परावर्तित करू शकत नाहीत. म्हणून मित्रांनो, नदीच्या प्रवाहासारखं सतत पुढे जाण्यासाठी प्रयत्नरत राहा. नमस्कार.